हॅलो गुड मॉर्निंग. तर मी बनवायले बघा ह्याची भाजी आपली पत्तागोबीची. तर त्याच्यासाठी घेतात मी ना लसण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेतल्या. आता एक टोमॅटो घेतला आहे आणि अशी हरभऱ्याची डाळ घेतली भिजवून. आणि ही आहे आपली पत्तागोबी. तर ह्या मिरच्या दोन उरल्या होत्या त्याच्यावर टाकून ठेवल्या. तर तुम्ही कशी करतात ते पण सांगा ताईंनो. अशा पद्धतीने एकदा करून बघा. एक नंबरमध्ये होती. मिरच्या आपल्या कच्च्याच काढायच्या मिक्सरमधून लसण भरपूर घालून आणि फोडणीला अगोदर तेच घ्यायचं वाफवून. नंतर टोमॅटो घातले मी, कांदा नाही घातला. तर अशा पद्धतीची बघा एकदा भाजी करून. एक नंबरमध्ये होती. चवीला पण छान लागते, मस्त स्मेल यायला ह्याचा आणि झटपट होती. वेळ लागत नाही आहे, काही नाही आहे. तर मी गोबी व्यवस्थित अशी धुवून घेतली आहे. लाल तिखट टाकून किंवा मग मसाला वगैरे टाकून केलं तर त्या भाजीला नाही जाईल चव, अजिबात चव लागत नाही. त्याची टेस्ट खूप वेगळी लागते. अशा पद्धतीची मी जर कधी केली तर अशीच करते. सहसा हे पत्तागोबी न लेकरं खात नाही. तर अशा पद्धतीने जर केली तर नंबर 1 मध्ये खातेच पण चव, कारण छान लागते ह्याची ना. टाकली डाळ टाकते, ह्याला वाफवून घेते. ह्याला मस्त असं 10-12 मिनटं ह्याला झाकून ठेवायचं. छान अशी वाफवते तोपर्यंत मी कणिक करून घेते. तर ताईनं मी बनवत आहे उत्तप्पे. काल इडली केली, शेअर केलं नाही. त्याचंच पीठ उठलं होतं. मी 3 दिवसाचं तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे आणि छान राहते फ्रीजमध्ये, काहीच नाही होत त्याला. तर आज बनवायचे आहेत आपल्याला उत्तप्पे. तर उत्तप्प्यासाठी मी असं पौष्टिक आपले उत्तप्पे, त्यासाठी कांदा, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ पण घालून घेतले. एवढं असं साहित्य घालून घ्यायचं. एक नंबरमध्ये होतं आहे. आणि ह्याला असं व्यवस्थित, हे थोडेसे जाडसर असतात ताईनो. आपला डोसा जे असते ना तर ते पातळ असते. पेपर डोसा समजा आपल्याला जसा पाहिजे तसा डोसा ते करू शकतात. पण हे ना थोडंसं की नाही बघा जाडच असते. चवीला एक नंबर लागतं. जिरे वगैरे सगळं घालून घ्यायचं, मीठ ते. आणि मुलं पण आवडीनं खातात. तुम्हाला ह्याच्यासोबत चटणी करायची, चटणी करा. नारळाची नसेल तर आपली शेंगदाण्याची चटणी करा किंवा मग तूप लावून बटर लावून पण तुम्ही देऊ शकतात. हे एक नंबरमध्ये असे डोसे होते. तर मी तुम्हाला आता चला दाखवते करून. पण कलर तर इतका सुंदर येत आहे ना ताईंनो ह्याचा, असं बघूनच खा वाटते. जर तुम्ही 1-2 जर अशी उत्तप्पे खाल्ले ना तर आपल्याला अक्षरशः भूक लागत नाही, काही नाही. उडदाची डाळ थोडीशी जास्त घालायची, तांदूळ कमी घालायचे, कारण डाळ पौष्टिक असते ना त्याच्यामुळे डाळच थोडी जास्त घालायची. तांदूळ कमी घातले तरी पण चालते ताईंनो. चला दाखवते आता तुम्हाला. बघा ताईंनो, कावळ्याला पाणी, आम्ही पक्ष्यांना इथं ना पाणी ठेवले प्यायला, तर उडून गेलाच बघा. तरी मला वाटलंच. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत आहेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कावळा दाखविला तरी जवळ गेले नाही बरं का. इथून अलीकडूनच पायऱ्यापासून शूट करू लागले तरी पण गेला उडून. सकाळी ना 6 वाजता, 6-6:30च्या दरम्यान एवढे कावळे येतात ना ताईंना तिथं बस तिथं. तर सकाळी माझा लवकर स्वयंपाक होत आहे ना, तर जर नाहीच झाला समजा, पोळ्या जर टाकीत असेल तर झालेलं नसेल तर एवढे येऊन ओरडतात ना तिथं. तर त्याच्यामुळे मग रात्रीची पोळी काही असेल, भात वगैरे तर ठेवत असते. आणि जर झालेली असेल ना तर ताजीच पोळी मी तिथं प्लेटीत ठेवते. तर सगळं खाऊन जातात बघा ताईंनो, काही ठेवत नाही त्याच्यात. तांदूळ टाका, बिस्किट टाका, चपाती, भात काही जरी टाकलं का त्याच्यातलं खाते. तर ते पाणी ठेवले त्याच्यातलं पाणी पिऊन जाते. तर रोज ते पाणी बदलतो आम्ही, मी नाही ह्यांनी बदलते. तर पाणी बदलून ते घासून व्यवस्थित दुसरं पाणी टाकतो आम्ही सकाळी रोज. ह्यांचं काम तेवढंच असते, तिथे काढायचं व्यवस्थित, पाणी बदलायचं. कारण पाणी दिवसभर उन्हानं जरा हे होतं ना, घाण झाल्यासारखं पी वाटत नाही पक्ष्यांना बी. तर त्याच्यामुळे तसं ते गेला बघा उडून. तुम्हाला दाखवा म्हणलं तोपर्यंत तर गेला बी बघा ताईंनो. तर चला, आज तुम्हाला 2 दिवसाचा व्हिडिओ येणार आहे आज बी. त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या. पूजा वगैरे झाली, दाखवते तुम्हाला. पूजा पण छान केली आज. फुलं आमच्या जाऊबाईने दिली ते वाट लावून. फुलवालेच येणं झालं इथं, कारण आता उन्हाळा असल्यामुळं फुलं एवढे महाग झालेत ना ताईंनो. तर फुलवाले काका येईच न झालेत बघा. तर हे तिकडं जरा एरिया हे जरा कसं खेड्यामध्ये आल्यासारखं, हैदराबादच्या थोडंसं बाहेर येतं, त्याच्यामुळे रोज अशी फुलं वगैरे येत नाहीत. ते आमच्या जाऊबाईकडचा एरिया जे आहे ना तर सिटी म्हणजे फुल हैदराबादमध्ये येते. तर रोज तिथं कोणते फळावाले काही मिळतंय तिथं. तर ही अशी पूजा करून घेतली. आणि एक तुम्हाला दाखवायचं होतं ताईंनो, 1 मिनिट. तर ह्याचं मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की ह्याचं म्हणजे काय असते किंवा काय नाही.
तर मी नारळ ठेवलं होतं हो का ताईंनो, तुम्हाला जवळून दाखवते. तर माझ्या नारळाला ना कोंब आलं आहे बघा. तर छान असं हिरवंगार मस्त असं आपल्या बोटा एवढं कोंब आहे. तुम्हाला दिसत असेल, जवळून दाखवते 1 मिनिट अजून. हो काय असं. तर खूप छान वाटलं. तर ह्याचं काय असते किंवा काय करावं लागते मला काय माहीत नाही आहे ताईंनो. तुम्हाला जर काही माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. की आता म्हणजे आता तसं तर मी ठेवणार आहे चांगलं मोठं होऊस तर. नंतर आता कोणी म्हणते मंदिरात द्यावं कुठल्या तरी, पण ते काय करू ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा बघा ताईंनो तुम्ही. तर हे दुसरे आहेत ते बिना पाण्याचे कांद्याचे भजे काढलेत बघा. आता 1 मिनिट तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा किती छान कलर आला आहे ह्याचा, मस्त. त्यांचं हॉटेल होतं, त्याच्यामुळे नवीन ताईला जर माहीत असेल जॉईन झालेल्या, कुणाला माहीत नाही त्यांना सांगते. त्यांचं हॉटेल होतं, हॉटेलमध्ये सगळं येतंय त्यांना, पुरी भाजी भजे हो ना, चहा कॉफी सगळं येतंय बनवता. तर चला ताईंनो, मग कसं वाटलं